हॅलो. अ, वेलकम बॅक माझ्या YouTube चॅनलमध्ये. आपण स्प्रिंग बूट सीरीज घेऊन आलेलो आहोत आणि पहिले 2-3 सेशनमध्ये आपण स्प्रिंग बूट काय असतं, कसं असतं, त्यासाठी काय-काय गोष्टी लागतात, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या होत्या. त्याच्यानंतर आपण इन्स्टॉलेशन स्टेप बघितल्या. आपण एस-टी-एस वापरतोय स्प्रिंग बूट टूल API डेव्हलप करण्यासाठी आणि आपला जो लास्टचा सेशन होता, की एक स्टॅटिक प्रोजेक्ट कसा सेटअप करायचा आणि त्याच्या रिलेटेड आपण एक कंट्रोलर सुद्धा बघितलं होतं, की आपणला नंतर याला आपण डायनामिकमध्ये कन्व्हर्ट करणार आहोत. तर एक प्रोजेक्टच्या सेटअपपर्यंत आणि एक स्टॅटिक प्रोजेक्ट विथ कंट्रोलर पर्यंत सगळ्यांनी आतापर्यंत बघितलंच असेल. आणि तुम्हाला काही याच्यामध्ये डाउट वगैरे असेल, तर तुम्ही कमेंट करून त्याला विचारू शकतात. काही प्रॉब्लेम नाही. मी तुम्हाला त्याचे आन्सर देऊन टाकेल. तर मेन थिंग आहे, की फक्त आपण स्टॅटिक प्रोजेक्ट करून चालणार आहे का? जसे की आपण लास्ट सेशनमध्ये काय बघितलं? एक प्रोजेक्टचा सेटअप, तो स्टेप बाय स्टेप आपण कसं करायचं तेही बघितलं. त्याच्यानंतर एक टेस्ट कंट्रोलर आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण वापरल्या होत्या. एनोटेशन्स असतील किंवा बऱ्याच गोष्टी असतील. एनोटेशन बद्दल पण मी बोलणार आहे. पण त्याच्या आधी एक इम्पोर्टंट टूल मला शिकवायचा आहे. आता हे जे आपण बघितलं, याला जर रन करून आता बघितल्यानंतर तुम्हाला एक लक्षात येईल, की साधारण मी याला रन करतो. ते रन केल्यानंतर हा स्प्रिंग बूट प्रोजेक्ट इथे रन व्हायला सुरुवात होईल आणि जसा रन होईल, तर आपण त्याला ब्राउझरला जाऊन त्याचं आउटपुट पण बघू शकतो. इथे रन झालाय मी ब्राउझरला जाईल, लोकल होस्ट इथे सर्च करणार आहे. लोकल होस्ट नंतर आपण इथे आपला डिफॉल्ट पोर्ट असतो 8080 आणि स्लॅश तो गेट डेटा नावाचं पार्ट होतं. आता हे बघितल्यानंतर इथे एक डेटा येतो. हा स्टॅटिक डेटा आहे. कारण स्टॅटिक डेटा असल्यामुळे इथे कुठलाही डेटाबेस अजून आपण कनेक्ट केलेला नाहीये ना, याच्यामध्ये कुठलाही डेटा आपल्याला प्रॉपर फॉर्मॅटमध्ये येत पण नाही. पण आपण फक्त स्टॅटिक एपीआय म्हणून चालणार आहे का? तर नाही. आपल्याला डेटाबेस वगैरे पण कनेक्ट करावं लागेल. आता ह्या स्टॅटिक एपीआयला डेटाबेस कनेक्ट करण्यासाठी कुठल्या गोष्टी लागतात आणि काय-काय गोष्टी लागतात आणि कुठलं टूल आपल्याला स्टडी करण्याचं गरजेचं आहे. म्हणजे एक अंडरस्टँडिंग असलं पाहिजे, की ह्या टूलचा वापर होतो. त्या टूलबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे. याच्या आधी हे जर डायनॅमिक असतं, तर आउटपुट कसं आलं असतं याचाही तुम्हाला डेमो दाखवतो, म्हणजे तुम्हाला प्रॉपरली ती आयडिया येईल. आता इथे जर तुम्ही बघितल्या कंट्रोलरमध्ये, तर एक सिंपलचं आपण एक स्टॅटिक फंक्शन लिहिलेलं आहे. त्याच्यात कुठल्याही गोष्टी डायनॅमिक वगैरे काहीच नाही. हेच अजून एक तुम्हाला डेमो दाखवतो. त्याच्या तुम्हाला मीनिंग कळेल एक्झॅक्टली मला काय म्हणायचंय. हेच जर आपलं डायनॅमिक असतं, फॉर एक्झाम्पल आता मी एक छोटासा प्रोजेक्ट इथे रन करून दाखवतो. सिमिलर प्रोजेक्ट आहे. फक्त डिफरन्स काय बघा. याच्यामध्ये मी डेटाबेस वगैरे सगळं कनेक्शन केलेलं आहे. तुम्ही जर याचा कंट्रोलर बघितल्यानंतर तुम्हाला थोडंसं वेगळं वाटेल ते. इथं नॉर्मल फंक्शन नाही. इथे रिपॉझिटरी वापरले, ऑटो ॲड वापरलेले आहेत. त्या सगळ्या अनोटेशन आपण बघणार आहेत. तर मी एक ॲप्लिकेशन रन करून दाखवतो, जेणेकरून तुम्हाला एक्झॅक्टली इथे आयडिया येईल, की काय म्हणायचं. आता याच्यात स्लॅश ई-एम-पी आहे, तसं आपण तिथे स्लॅश गेट डेटा केला होता. जेव्हा मी हे ॲप्लिकेशन रन करतोय, लक्षात घ्या. याला जेव्हा मी रन करेल, रन ॲज अ स्प्रिंग बूट ॲप्लिकेशन, त्याचं फोल्डर स्ट्रक्चर, फाइल्स वगैरे तर सगळ्या सेमच आहेत. पण याचा आउटपुट बघा तुम्हाला काय येणार आहे. तर हे जेव्हा मी फाईलला जाऊन प्रॉपरली रन झालेलं आहे. आता जेव्हा मी Googleला जाऊन स्लॅश ई-एम-पी टाइप करेल, मग तुम्ही तिथे आउटपुट बघा. हे आपलं हार्ड कोडेड होतं. आता आपण दुसरा प्रोजेक्ट रन केलाय, त्याला मी रन करतो. इथे तुम्ही जर बघितलं, तर हा एक प्रॉपर एपीआयचा रिस्पॉन्स आलेला आहे, तो की जेसन. आणि हार्ड कोडेड नाहीये. हा डेटा जो आलाय, तो डेटाबेसमधून आलेला आहे. ठीक आहे. तर आपला एंड टार्गेट हा आहे, की आपल्याला सुद्धा असा डेटाबेस कनेक्ट करायचा आहे, जेणेकरून आपला जो एपीआयचा रिस्पॉन्स आहे, तो प्रॉपर जेसन फॉर्मॅटमध्ये वगैरे येईल आणि तो डायनामिक डेटा पण जनरेट होऊन जाईल. मग हे कसं करायचं? मग डेटाबेस कसं कनेक्ट करायचं? त्याच्यासाठी कुठल्या टूलची गरजेचं आहे? कुठल्या टूल आपण यूज करतो आणि काय-काय गोष्टी आपल्याला आल्या पाहिजेत, त्या गोष्टीबद्दल मी सांगतो. ठीक आहे. आणि सिंपलसा पार्ट आहे, की कुठलीही टेक्नॉलॉजी घ्या, तुम्हाला जर डेटाबेस कनेक्ट करायचा असेल, तर आपण नॉर्मली खूप साऱ्या गोष्टी करत असतो. कुठल्याही टेक्नॉलॉजी तुम्ही वापरणार असाल, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. करा, की आपला एक डेटाबेस आहे. नॉर्मली डेटाबेस काय असतो याच्याबद्दल सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही तसं डेटाबेसबद्दल थोडं बेसिक नॉलेज घ्यायचं असेल, तर तुम्ही जसं चॅनलला मी सांगितलंच आहे, माझी PostgreSQLची प्लेलिस्ट आहे. तुम्ही त्याच्यात पूर्णपणे बघू शकता. त्याच्यात बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत सगळ्या गोष्टी मी कव्हर केलेल्या आहेत. तुम्हाला वन टू वन सगळ्या गोष्टी तिथे समजून जातील.
या सीरीजमध्ये. ठीक आहे. आता मी तुम्हाला ते असा तुम्हाला पोस्ट दाखवत नाही डिटेल्समध्ये. पण याच्यामध्ये सगळ्या बेसिक पासून राइट फ्रॉम इन्स्टॉलेशन पासून ते एंड पर्यंत सगळ्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत. आता प्रश्न येतो की डेटाबेस. आता डेटाबेस काय असतो? डेटाबेसमध्ये जो डेटा वगैरे स्टोअर होतो, तो एका टेबल स्ट्रक्चरमध्ये स्टोअर होतो. हेही आपल्याला माहिती आहे. जसे की इथे आयडी असेल, जसे की नेम असेल. हे तुम्हाला जो डेटा स्टोअर करायचा आहे त्याच्यानुसार तुम्हाला काय बनवावं लागतं, ते टेबल्स वगैरे बनवावं लागतं. ओके. मोबाईल, ईमेल, ॲड्रेस, सिटी समथिंग, समथिंग सगळ्या गोष्टी असतात. आता नॉर्मली काय होतं, की जर तुम्हाला डेटाबेस सोबत इंटरॅक्ट करायचं असेल, तर तुम्हाला नॉर्मली बनवावं लागतं, क्वेरीचा मदत घ्यावं लागतं एस-क्यूएल. स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज शिवाय तुम्हाला काही पर्यायच नाही, जर तुम्हाला डेटाबेस सोबत इंटरॅक्ट करायचं असेल तर. पण स्प्रिंग बोटच्या ए-पी-आय बनवताना एक आपल्याला जे-पी-ए नावाचं एक क्लास आहे. इंटरफेस म्हणता येईल किंवा क्लास म्हणता येईल. जावा पर्सिस्टंट ए-पी-आय. आपण याचा पण वापर करणार आहे आणि हा खूप सारे बिल्ट इन मेथड प्रोव्हाईड करतो आपल्याला. खूप सारे बिल्ट इन फंक्शनचे म्हणजे त्याचं असं म्हणणं आहे या क्लासचं, की तुम्ही विथआऊट यूजिंग एनी एस-क्यूएल क्वेरी, विथआऊट यूजिंग हे नीट ऐका, विथआऊट यूजिंग एनी एस-क्यूएल क्वेरी क्वेरी तुम्ही डेटाला कनेक्ट करू शकता. आता हे कसं शक्य आहे? हे तर खूप इम्पॉसिबल वाटतंय. कारण डेटाबेसला एकच लँग्वेज समजते दॅट इज एस-क्यूएल स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज शिवाय आपण डेटाबेस सोबत कनेक्ट करू शकत नाही. मग विथआऊट युजिंग एनी एस-क्यूएल क्वेरी आपण डेटाबेसला कसं कनेक्ट करू शकतो? मग याच्यासाठी एक कन्सेप्ट आहे, एक टूल म्हणता येईल आपल्याला, एक कन्सेप्ट म्हणता येईल. त्या टूलचं नाव ORM. ठीक आहे. जसं मी माझ्या लिस्टमध्ये पण तुम्हाला सांगितलेलं आहे, की आपल्याला काय-काय गोष्टी बघायच्या आहेत. त्याच्यापैकी आपला पहिला आपण टूल बघतोय दॅट इज ORM. आता ORM काय आहे? तर बेसिकली ORMचं फुल फॉर्म ऐकून घ्या. ऑब्जेक्ट रिलेशन मॅपिंग. ओके. याच्या मागचं आर्किटेक्चर काय आहे? तर कसं एक्झॅक्टली आपल्या या कन्व्हर्ट करत असेल एस-क्यूएल क्वेरीमध्ये वगैरे आपल्याला तेवढ्या डीपमध्ये नाही जायचं. आपल्याला सध्या एवढं बघायचं की हा ऑटोमॅटिकली टेबल कशावेळी क्रिएट करतो आणि याला आपल्याला काय इनपुट दिलं पाहिजे. मोस्टली ऑब्जेक्ट रिलेशन मॅपिंग म्हणजे काय, की आपल्याला क्वेरी थ्रू टेबल क्रिएट करायचं नाहीये, तर आपल्याला एका क्लास थ्रू ऑब्जेक्ट क्रिएट करायचा आहे. क्लास आणि ऑब्जेक्टचा वापर करून. म्हणजे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचा वापर करून आपल्याला टेबल क्रिएट करायचा. तर हे कसं शक्य आहे? सिमिलर खूप सिंपल आहे. आपल्याला जास्त काही गोष्टींची त्याच्यात हेक्टिक नाहीये. सिंपल आपल्याला काय करायचं, क्लास क्रिएट करायचा. नॉर्मल क्लास ॲज युजुअल. आता सपोज आपल्याला एक आयडी, मोबाईल आणि सिटी या 3 गोष्टी स्टोअर करायच्या आहेत. तर आपण एक क्लास क्रिएट करणार आहे स्टुड नावाचा. ठीक आहे. त्याच्यामध्ये साधारण फील्ड घेऊन टाकू आपण. प्रायव्हेट करूया. प्रायव्हेट काय तर इंटिजर आपला आयडी असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचं प्रायव्हेट स्ट्रिंग काय असणार आहे आपला नेम आणि अजून एक फील्ड आहे आपलं येस. काय असतो आपला प्रायव्हेट इंटिजर मोबाईल. हे 3 फील्ड स्टोअर करायचं आहे. ठीक आहे. मग आता ह्या 3 फील्डचा आपल्याला टेबल नाही बनवायचा डेटाबेसमध्ये. आपल्याला फक्त डेटाबेसमध्ये एक डेटाबेस क्रिएट करायचा आहे. टेबल वगैरे क्रिएट करायचं नाही. यांचं कनेक्शन वगैरे इस्टॅब्लिश करायचं आणि याच्यासाठी आपण एक टूल वापरणार आहे, तो ORM टूल. त्या ORM टूलचं नाव आहे हायबरनेट. ठीक आहे. या हायबरनेटचा वापर करून आपल्याला ह्या क्लासचा डायरेक्टली कन्व्हर्ट करायचा टेबलमध्ये. आता इंटरनली कसा कन्व्हर्ट होतो, काय कन्व्हर्ट होतं याचा आपल्याला काही हेक्टिक घ्यायचं नाही. पण कोणीही जरी तुम्हाला विचारत असेल, नॉर्मली इंटरव्ह्यूमध्ये विचारलं जातात, की तुम्हाला कुठल्या ORM टूलबद्दल माहिती आहे का? तर त्यावेळी सिंपली तुम्हाला जास्त कन्फ्युजन व्हायचं नाही, की ORM टूल म्हणजे it automatically convert the class file into a query table, SQL query tables. Means without using any SQL query, we can create a table with the help of ORM tools. मग ORM टूल असे खूप प्रकारचे आहेत. त्यातल्या त्यात आपण कुठलं ORM टूल वापरतो? हायबरनेट नावाचं ORM टूल वापरतो. मग याच्यासाठी आपल्याला जास्त हेक्टिक करायची गरज नाही. सिंपल आपण जे पण क्लास क्रिएट करणार आहे, त्याच्यात
ORMचे काही अॅनोटेशनचा वापर करणार आहे. आता अॅनोटेशन वर्ड हा खूप वेळा येतोय. मी नेक्स्ट लेक्चरमध्ये अॅनोटेशनवरच येणार आहे. याच्यासाठी पण आपण अॅनोटेशन वापरतो. फॉर एक्झाम्पल एंटिटी नावाचं अॅनोटेशन असेल किंवा याचे काही स्पेशल अॅनोटेशन्स असतात. फॉर एक्झाम्पल आता मी तुम्हाला दाखवतो, की एक्झॅक्टली क्लास फाईलचा ORM टूलचा कसा वापर केलेला आहे. जसं की तुम्ही याच्यात बघितलं असेल, की एम्प्लॉयीचा डेटा आपल्याला येतोय. इथे एक मी क्लास फाईल बनवली. खाली बघा आधी मेनली आपण एक एम्प्लॉयी नावाचा क्लास बनवलाय. त्याच्यामध्ये फक्त आता सध्या 2च फील्ड घेतलेल्या आहेत किंवा आयडी आणि नेम हे 2 फील्ड घेतलेले आपण. ठीक आहे. तर यांचा टेबल आपल्याला क्रिएट करायचा. सध्या आपल्याकडे 2च फील्ड आहे. कोणते? प्रायव्हेट स्ट्रिंग नेम्स आणि प्रायव्हेट स्ट्रिंग डेझिग्नेशन्स. आता याचा ऑटोमॅटिकली टेबलमध्ये कसा कन्व्हर्ट होईल याच्यासाठी आपण एनोटेशन इथे वापरलेलं बघा. कुठलं एनोटेशन वापरलंय? @entity annotation, @id annotation, @जनरेटेड व्हॅल्यू. ही प्रायमरी कीसाठी वापरले गेलेली गोष्टी आयडी आणि जनरेटेड व्हॅल्यू. आणि हा जो पार्ट आहे एंटिटी हा एक रिस्पॉन्सिबल आहे, की आपल्या क्लास फाईलला एसक्यूएल क्वेरीच्या टेबलमध्ये कन्व्हर्ट वगैरे करण्यासाठी. याच्यासाठी आपल्याला काही इनिशियली नवीन प्रोजेक्ट क्रिएट करत असताना काही टूल पण चेक करावं लागतात. ते टूल पण मग तुम्हाला सांगेल जसं की आपण वेब फ्रेमवर्क आणि जे वगैरे अजून टिक नव्हता केला नवीन प्रोजेक्ट सेटअप करताना. फक्त आपण वेब आणि वेब टूल आणि वेब सर्व्हिस सिलेक्ट केला होता. पण जेव्हा पण आपल्याला डेटाबेस सोबत कनेक्ट करायचा असेल, तेव्हा आपण कुठला डेटाबेस वापरणार आहे, हे पण आपल्याला टिक करावं लागेल. आणि सेकंडली एक टूल पण आपल्याला सिलेक्ट करावं लागेल. जेणेकरून जो ORMचा जो पार्ट आहे, तो ऑटोमॅटिकली आपल्याला इनेबल होऊन जातो आणि विथ द हेल्प ऑफ आपण काय एनोटेशन्सचा वापर करून तो ऑटोमॅटिकली त्या डेटाबेस सोबत आपल्याला काय करावं लागतं, कनेक्शन इस्टॅब्लिश करून तो टेबल क्रिएट करून घेतो. ठीक आहे. आणि जे वापर करून आपण सगळे बिल्ट इन फंक्शनॅलिटीचा वापर इथे करणार आहोत. जसं की आता तुम्ही कंट्रोलरमध्ये बघितलं तर आपण इथे बघा रिपॉझिटरी नावाचा ऑब्जेक्ट आहे. या ऑब्जेक्टमध्ये खूप सारे बिल्ट इन फंक्शन जसं फाइंड ऑल म्हणजे सिलेक्ट ऑल करा. इथे तुम्ही सेव्ह करू शकतात, अपडेट करू शकतात, डिलीट करू शकतात. या बिल्ट इन सगळ्या फंक्शनॅलिटीज आहेत. ते एक-एक करून आपण बघणार आहे. मी एकाच वेळी सगळ्या गोष्टी मिक्स नाही करायच्या मला, कारण आपल्याला खूप स्टेप बाय स्टेप्स आणि सगळ्या गोष्टी फॉलो करून स्टडी करायच्या आहे. तर आजच्या सेशनमध्ये एवढ्या गोष्टी लक्षात घेऊन घ्या तुम्हाला. जर आपल्याला स्टॅटिक एपीआयचा डायनामिकमध्ये जर कन्व्हर्ट करायचा असेल, तर आपल्याला एक डेटाबेसचं नॉलेज पाहिजे, बेसिक क्रूड ऑपरेशन्स. आपण नंतर क्वेरी टूल पण वापरणार आहे त्याच्यासाठी. विथ द हेल्प ऑफ क्वेरी पण आपल्याला एपीआय बनवायचं आहे. बट विथआऊट युजिंग क्वेरी जर आपल्याला काही एपीआय बनवायचं असेल, त्यावेळेस आपल्याला एक ORM टूल माहिती पाहिजे, जेणेकरून तो ऑटोमेट आपल्या ऑब्जेक्टला क्वेरीमध्ये कन्व्हर्ट वगैरे करून जे इंटरनली सगळं व्हर्जन होतं. आपल्याला पण टूलबद्दल माहिती पाहिजे. मग आपण एक ORM टूलचा वापर करणार आहे, त्याचं नाव आहे हायबरनेट. आणि एक जावा पर्सिस्टन्स एपीआय क्लासचा पण वापर करणार आहे, जेणेकरून आपल्याला एक बिल्ट इन गुड ऑपरेशनचं फंक्शनॅलिटी भेटून जाते. आय होप तुम्हाला ORM म्हणजे काय ते कळालं असेल. ORM म्हणजे इन शॉर्ट लक्षात ठेवा, ऑब्जेक्ट रिलेशन मॅपिंग, जो की आपल्याला क्लास आणि ऑब्जेक्टचा वापर करून आपल्याला त्याचा टेबलमध्ये कन्व्हर्ट करायचा आहे विथआऊट युजिंग एनी एसक्यूएल क्वेरीज. तो आहे आपला ORM टूल्स. ओके. थँक यू गाईज. आता पुढच्या सेशनमध्ये आपण बाकीच्या गोष्टी बघून घेऊ. थँक यू गाईज. थँक यू फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.